उन्हाळ्यामध्ये अगदी 3 साहित्यामध्ये आणि हे साहित्य पण अगदी सहजपणे आपल्याला उपलब्ध होते. तर असे हे पचायला हलके, इम्युनिटी वाढवणारे, प्रोटीनसाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे. म्हणजे बरेचदा आपण प्रोटीन बार खातो बाहेरचे आणून, तर त्यापेक्षा हा एक लाडू खाल्ला तर तुम्हाला चांगलं प्रोटीन मिळू शकतं या लाडूमधून. मुलांच्या वाढीसाठी चांगलं आहे, बोनसाठी चांगलं आहे. तर असे एक ना अनेक भरपूर उपयोग आपण या लाडूसाठी जे साहित्य वापरले आहे ना, तर त्याचे आपल्याला मिळतात. अगदी छान झटपट तयार होतात, कुरकुरीत हे लाडू बनतात आणि तुम्ही सहज तयार करू शकता. म्हणजे करायलाही अगदी सोपे आहे आणि आपण इथे तुपाचे प्रमाण पण इतके परफेक्ट वापरले, त्याच्यामुळे लाडू अजिबात तुपकट होत नाही आणि हाताला सुद्धा तुम्ही बघू शकता कुठेही तूप लागलेलं नाही आहे. अगदी रवाळ आणि कुरकुरीत होते. म्हणजे नेहमीच्या लाडूपेक्षा थोडी वेगळी चव. एकदा करून बघायला काही हरकत नाही. आवडले तर तुम्ही नेहमी करू शकता आणि बरेच दिवस चांगले राहतात. म्हणजे अजिबात खराब होत नाही. चवीला पण अगदी छान लागतात. तुम्ही नक्की ट्राय करा. नमस्कार, सुषमा जल्दी रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि ऋतू बदलला की आपलं खानपान पण बदलतं. म्हणजे हिवाळ्यामध्ये आपण भरपूर डिंकाचे लाडू, मेथीचे लाडू, बदामाचे लाडू खाऊन झालेले आहे आणि आता उन्हाळा लागला, त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये असं पचायला पटकन आणि आपल्याला भरपूर प्रोटीन पण मिळायला पाहिजे, पटकन एनर्जी पण मिळायला पाहिजे. तर अशासाठी म्हणून आपण अख्ख्या मुगाचे लाडू बनवतो आहे. अगदी 2 ते 3 साहित्यात तयार होणारे लाडू आहे. ऑप्शनल तुम्ही भरपूर गोष्टी याच्यामध्ये टाकू शकता. चवीला पण एक नंबर लागतात. पटकन होणारी ही रेसिपी आपण बघूया. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील. रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला रेसिपी बघूया. इथे मी मेजरिंग कपाने 1 कप मूग घेतलेले आहे. तुम्ही घरातलं कुठलंही मेजरमेंट सेट करू शकता आणि वजनाने म्हणाल तर 1 पाव म्हणजे 250 ग्रॅम हे मूग आहे. हे मूग एका कॉटनच्या कपड्यावरती टाकून आणि वापरायच्या आधी ना हे मूग थोडे पाहून घ्यायचे, म्हणजे एखादा खडा वगैरे याच्यामध्ये असू शकतो. तर कापडाने असं पुसून घ्यायचं, म्हणजे काही धूळ वगैरे असेल ना तर ती निघून जाते. हे मूग आपल्याला भाजून घ्यायचे आहे, तर त्यासाठी मी हे कढईमध्ये टाकून घेतले. गॅस ऑन करून सुरुवातीला हाय फ्लेम वरती हे भाजून घेऊ. मुगाला आपल्याला जळू न देता भाजून घ्यायचे आहे आणि एकदा की कढई चांगली गरम आली आणि मूगही चांगले गरम झाले तर मग गॅसची फ्लेम अगदी मंद करून चांगले हे मूग भाजून घ्यायचे. सुरुवातीला जर तुम्ही मंद आचेवरती हे भाजून घेतले ना तर याला वेळ जातो. इथे कढई तर चांगली गरम झालेली आहे. थोडेसे मूग पण हाताच्या साहाय्याने बघायचे, तर मूग पण चांगले गरम झालेले आहे. गॅसची फ्लेम जी आहे ती अगदी स्लो करून द्यायची आणि मंद आचेवरती हे मूग छान एक सुगंध सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं. या मुगाला ना सारखं फिरवत राहायचं, म्हणजे सगळीकडून व्यवस्थित मूग भाजले जातात. इथे मुगामधून छान सुगंध यायला लागलेला आहे आणि हलकासा रंग पण चेंज झाला मुगाचा, तुम्ही बघू शकता. आता इथे मी गॅस बंद करून देते आणि थोडा वेळ मूग ना या कढईमध्येच राहू देते. कढई चांगली गरम आहे ना, तर थोडे राहिलेले जे आहेत ते व्यवस्थित भाजले जाईल. 5 मिनिट वगैरे आपण राहू देऊ कढईमध्ये आणि नंतर मग एका ताटामध्ये काढून ते पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आणि मध्ये ना थोडंसं याला फिरवायचं, नाहीतर ते एकाच बाजूनी मग जास्त होऊन जाते. तिकडे आपले मूग थंड होतात तोपर्यंत मी इथे 10 काजू आणि 10 बदाम घेतलेले आहे आणि त्याचे आपण असे छोटे छोटे तुकडे करून घेऊ. 4 वेलची घेतली आहे, त्याचे पण दाणे काढून आपण त्याची पूड तयार करून घेऊ. चांगली भरलेली वेलची घ्यायची आणि वेलचीची जी सालं आहे ना तुम्ही चहासाठी वापरू शकता. मधल्या वेळेत ना आपण हे सगळं करून घेऊ शकतो. आता कढईमध्ये 1 चमचा तूप घालून घेऊ आणि या तुपामध्ये हे काजू बदामचे तुकडे आहे ना हलकासा रंग चेंज होईपर्यंत परतवून घेऊ. मंद आचेवरतीच परतवून घ्यायचे. ड्रायफ्रुट्स परतवून झालेले आहे. आता त्याच्यामध्ये थोड्याशा मनुका घालून घेते. गॅस मी इथे बंद करून देते आणि याला थोडंसं आपण मिक्स करून घेऊ आणि हे एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं. आणि इथे आपले मूग पण पूर्णपणे थंड झालेले आहे. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ. तर 2दा मी काढून घेते, कारण मिक्सरचं भांडं ना छोटं आहे. एका वेळेस सगळे टाकले ना तर ते व्यवस्थित बारीक होणार नाही. माझं जे मोठं भांडं आहे ना त्याचं ब्लेड थोडं खराब झालेलं आहे. तर आपले हे मूग बारीक करून झालेले आहे आणि मूग ना असे थोडे थोडेच बारीक करायचे. तुम्ही जास्त जरी घेत असाल ना तर एका वेळेस सगळे काढायचे नाही, कारण ते व्यवस्थित व्हायला पाहिजे. पण आपला रवा कसा असतो ना रेग्युलर, तर तशा पद्धतीने हे बारीक करून घ्यायचं. तर मिक्सर फिरवायचं, मग थोड्या वेळाने झाकण उघडून परत ते मिक्स करायचं, म्हणजे काय होतं एकसारखं असं दळल्या जातं.
नाहीतर आपण एकसारखं एकाच वेळेस सगळं फिरवत राहिलं ना तर काही मोठे दाणे मग त्याच्यात राहून जातात, तर तसं व्हायला नको. बघा छान रवाळ झालेला आहे आणि राहिलेले मूग पण आपण अशाच पद्धतीने बारीक करून घेऊ. पहा पीठ पण याचं होतं, चालतं. आणि हे बारीक करताना जे पीठ होतं ना तर त्याच्यामुळे आपल्या लाडूला एक बाइंडिंग पण येतं. आणि इथे आपला मुगाचा रवा तयार आहे. इथे मी मेजरिंग कपाने अर्धा कप तूप घेतलेला आहे आणि वजनाने म्हणाल तर 100 ग्रॅम हे तूप आहे. तर मी एवढं घालणार नाही आहे, अर्धच तूप याच्यामधलं टाकते सुरुवातीला. गॅस ऑन करून या तुपाचं आता पाणी होऊ द्यायचं. तुपाचं असं पूर्णपणे पाणी झालं की नंतर आपण हा मुगाचा जो रवा तयार करून घेतला होता ना तो याच्यामध्ये टाकून घेऊ. मूग सुरुवातीला असे चांगले भाजून घेतल्यामुळे काय होते ना की त्याचा जो एक वास असतो ना मुगाला तो निघून जातो. बारीक पण चांगले होतात आपले मूग. आणि पुढची प्रोसिजर आहे ना ती आपल्याला कमी वेळ करावी लागते मग. आणि आता आपल्याला हे मंद आचेवरती भाजून घ्यायचं आहे, कारण आपले मूग ऑलरेडी भाजलेले आहे. तुम्ही बघू शकता मी अर्ध तूप घातलं होतं आणि आपलं हे चांगलं भिजल्या गेलेलं आहे त्याच्यामध्ये. म्हणून तूप जे आहे ना ते एका वेळेस नाही घालून घ्यायचं. एक मेजरमेंट साठी किंवा आपल्या अंडरस्टँडिंग साठी मी तेवढं तूप घेऊन घेतलेलं. आपल्याला लागलं तर परत मग घालता येईल. तर इथे तूप घालायची गरज नाही आहे, एवढेच तुपात आपण भाजून घेऊ हे आणि मस्त सुगंध येईपर्यंत आपण भाजून. बघा असं छान असं ओलसर सारण झालेलं आहे बघा. सगळं असं भिजल्या गेलेलं आहे, तर इथपर्यंत तूप असू द्यायचं याच्यामध्ये. छान घमघमाट सुटलेलं आहे आणि ते जवळपास 7 ते 8 मिनिट झालेले आहे याला भाजून. आणि ती आपली भाजणी जी आहे ती पूर्ण झालेली आहे. ते आता गॅस बंद करून देऊ. बारीक करून घेतलेले ड्रायफ्रुट्स टाकून घेऊ आणि वेलची पूड मिक्स करून घेऊ आणि मी एखाद्या ताटामध्ये आता काढून घेते. आता त्याच कढईमध्ये छोटा 1 चमचा तूप घालून घेते आणि मेजरिंग कपाने चिरून घेतलेला गूळ आहे. 1/2 कप हा गूळ आहे आणि वजनाने म्हणाल तर 125 ग्रॅम आहे. आता गॅस ऑन करून घेऊ. गॅसची फ्लेम अगदी स्लो करून घ्यायची आणि या गुळाला कंटिन्यू फिरवून विरघळून घ्यायचं. पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा फक्त पाणी घालून घेते, म्हणजे जळायला नको आपलं. बघा लगेच गूळ विरघळला आहे, 1 मिनिट पण नाही झालेला. गॅस बंद करून द्यायचा आणि कढई उतरवून घ्यायची. आता या कढईमध्येच आपण हे भाजून घेतलेला रवा टाकून घेऊ. तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर एवढा ओलसर हा राहायला पाहिजे. तुम्ही गुळाचं पाणी न करताही गुळ याच्यामध्ये डायरेक्ट टाकू शकता, किसलेला किंवा बारीक असा चिरून घेतलेला. पण याच्यामुळे काय होतं ना व्यवस्थित मिक्स होते, म्हणून मी पाणी करून घेतलेलं. मध्ये ड्रायफ्रुट्स ना ऑप्शनल आहे, म्हणजे एक तर तुमच्या आवडीचे घाला किंवा नको असेल तर नाही टाकले तरी चालेल. तर बघा हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. इथे आपली कढई गरम आहे, मिश्रण पण गरम आहे. आता याच्यावरती आपण झाकण ठेवून देऊ आणि अर्धा तास हे असंच राहू द्यायचं. म्हणजे गूळ वगैरे ना छान त्याच्यामध्ये मिक्स होतो आणि लाडूची टेस्ट छान येते. अर्ध्या तासानंतर आपण आपलं मिश्रण चेक करूया. तर तुम्ही बघू शकता हे मिश्रण जे आहे ते कोरडं पडलेलं आहे आणि आता घाबरून जायचं कारण नाही आहे. आणि तुम्ही बघू शकता आपलं हे उरलेलं तूप आहे जे आपण घेतलं होतं अर्धा कप, त्याच्यामधलं अर्धच वापरलं आपण आणि 1 चमचा वरून वापरलं होतं. तर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकून घेऊ आणि मिक्सरला आपण फिरवू. खूप चवदार लाडू तयार होतात त्याच्यामुळे. तर असं हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि उरलेलं पण आपण अशाच पद्धतीने फिरवून घेऊ. तर आपण याचे लाडू बांधून घेऊया. एकसारखे लाडू व्हायसाठी एखादा चमच किंवा काहीतरी तुम्ही घेऊ शकता किंवा नाही घेतलं तरी चालेल. आणि तुम्ही बघू शकता आता सहज हे लाडू वळवले जातात. त्यातले ड्रायफ्रुट्स पण छान एकजीव होतात त्याच्यामध्ये आणि लाडूची चव अप्रतिम लागते. बघा किती पटकन लाडू वळवला गेलेला आहे आणि आता असेच आपण सर्व लाडू वळवून घेऊ. बघा दाणेदार मस्त लाडू तयार होतो. आणि तुम्ही लाडूला तूप बघा, कुठेही पचपच तूप तुम्हाला लाडूला दिसत नाही. हाताला सुद्धा कुठेही तूप लागत नाही. इतकं परफेक्ट आपण तुपाचं प्रमाण याच्यामध्ये टाकलेलं आहे. किंवा लाडू बांधायसाठी तुम्हाला जास्तीचं तूप पण घ्यावं लागत नाही. तुमचे लाडू जर जास्त प्रमाणात असेल ना तर बांधता बांधता हे मिश्रण कोरडं होतंच. तर अशा वेळेस
एकदा जरी तुम्ही मिक्सरमधून फिरवलं ना तरी परत एकदा फिरवून घ्यायचं, म्हणजे त्याचे लाडू वळवले जातात. म्हणजे तूप न टाकता मिक्सरमध्ये फिरवलं की तुमचे लाडू वळल्या जातात. म्हणजे जास्तीचं तूप पण मग लागत नाही. तुम्हाला जर ड्रायफ्रुट्स दिसायला पाहिजे असेल तर वळवायच्या वेळेस तुम्ही टाकले तरी चालते. पण याच्यामध्ये एकजीव झाले ना की चवदार लागतात हे लाडू, म्हणून मी आधीच घालून घेतलेले. एक वाटी मुगापासून आपले 16 लाडू तयार झालेले आहे मीडियम आकाराचे. आणि तुम्ही जर गोड खाण्याचे शौकीन असाल तर हे लाडू चेंज म्हणून एकदा नक्की ट्राय करा. खूप चांगले होतात आणि आवडले तर लाईक शेअर करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.